तुकाराम महाराज म्हणतात की हे आपलं जे आयुष्य आहे, मानवदेह मिळालेलं आहे, ह्याचं उद्दिष्ट काय हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे असं म्हणतात. काय म्हणतात? जाणावे ते सारं, नाही तर दगा फार. डोळे झाकिले या रवी, नाही ऐसा होय जीवी. बहु थोड्या आड, निवारिता लाभे जाड. तुका म्हणे खरे, नेले हातीचे आधारे. तर आयुष्याचे खरे उद्दिष्ट काय आहे, कशात आहे, हे साधण्याचे मुख्य सार कशात आहे हे जाणून घ्यावे. नाहीतर दगा झालाच म्हणून समजा. म्हणजेच देवाला प्राप्त करून घ्यायचे मार्ग अनेक आहेत, परंतु सर्वात सोपा सुलभ मार्ग हा नामस्मरणाचा आहे. परंतु हे न जाणता, हे माहिती करून न घेता जर तुम्ही कर्मकांड करता तर त्या कर्मकांडामध्ये तुम्ही अडकता. म्हणून त्याची वाताहत झाली म्हणून तुम्ही समजा. ज्याप्रमाणे सूर्य असताना देखील डोळे झाकून जेवताना जिगत होते, तशीच तुमची होणार आहे. म्हणजेच अन्न तोंडाऐवजी नाकात जाण्याची शक्यता अधिक असते. प्रत्येक मनुष्याच्या मार्गात थोडे बहुत अडथळे येतात, परंतु एकदा का ते पार केले की गाढ असा, म्हणजेच कधीही फिका न पडणारा लाभ पदरात तुम्हाला पडलाच म्हणून समजा. तुकाराम महाराज म्हणतात की माणसाने आपल्या जीवनामध्ये अज्ञानात राहणे पसंत केले तर त्याच्या स्वतःच्या हातात असलेले ते स्वतःचे हित त्याला समजणार नाही. अंधाराने म्हणजेच अज्ञाने हिरावून नेलेच म्हणून समजा. म्हणजे तुमच्या मनामध्ये हा जो अंधार आहे, तर ते अंधार म्हणजे तुमचं अज्ञान आहे आणि मग तुमच्या जीवनामध्ये काहीच राहणार नाही असं सांगतात. रामकृष्ण.